सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला असून हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे। काल रात्रीपासूनच मुसळधार पडणारा पाऊस मंगळवारी सकाळी देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरूच आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळेच कणकवली तालुक्यातील जानवली येथील एका घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडली। घरातील कुटुंबीय काही मिनिटांच्याच अंतराने दूर असल्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सकाळी 6 वाजता झाड पडलं आणि मम्मी माझी 10 मिनिटाच्या अगोदरच आतमध्ये किचनमध्ये जाऊन आली। सुदैवाने तिचा जीव वाचला। सकाळी 6च्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने मागचं जे झाड होतं त्याची फांदी आहे यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळे निद्रावस्थेत होती। त्यामुळे कुणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं त्यांनी। नंतर बाहेर जेव्हा येऊन बघितलं तर त्यांच्या घरावरती फणसाची फांदी पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यांचे पत्रे, भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर मी शासनाकडला किंवा इथल्या स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो।